नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आत्ता आम्ही आलो आहे मीरागड किल्ल्यावर. सो त्यापूर्वी आम्ही माणिकगड करून आलो. माणिकगडचा एक खडतर असा ट्रेक आम्ही करून आलो आणि मुंबई गोवा हायवेवरून पाबळ हे गाव लागतं. मुंबई गोवा हायवेवरून साधारणतः एक 8 किलोमीटरवर पाबळ गाव आहे आणि पाबळ गावापासून एक झापडी म्हणून गाव एक 3 किलोमीटर आहे. तर त्या झापडी गावातनं आपला मीरागडचा ट्रेक चालू होतो. ओके. एक 5 मिनिटाच्या ट्रेक नंतर आपल्याला एक मोठा दगड लागतो. त्यावरती किल्ले मीरगडचा एक खून गेले. सो या खून केलेल्या 5 मिनिटाच्या खड्या चढाईनंतर ना आपण एका खिंडीत येऊन पोचतो. त्या खिंडीचा दुसरा रस्ता हा दुसऱ्या गावात उतरतो आणि इकडनं आपल्याला फक्त एक 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आपण किल्ल्याच्या झेंड्यापर्यंत पोचू. अवघ्या 20 मिनिटात आम्ही गडावरचा जो ध्वज आहे त्या ध्वजापाशी येऊन पोचलेलो आहे. त्या शेजारीच काही पाण्याची टाकी आणि काही औषध दिसत आहेत. मीरगडावरील महादरवाजा बट दरवाजाचे कुठलेही अवशेष आत्ता सध्या शिल्लक नाही आहे. एकमेव पाण्याचे टाके. वीस मिनिटात आम्ही किल्ला चढून वरती गेलो आणि किल्ला पाहायला साधारणतः 10 ते 15 मिनटं खूप झाली. किल्ल्यावरती एक पाण्याचं टाकं आहे आणि ध्वज आहे आणि महादरवाजाचे काही अवशेष दिसतात आणि किल्ला उतरण्यासाठी तुम्हाला साधारणतः एक 10 ते 15 मिनटं लागतील. थंडीत पावसामुळे ॲक्च्युली गवत खूप वाढलेलं आहे. सो त्यामुळे जरा उतरताना आणि चढताना गवताची काळजी घ्या. त्यावरनं घसरण्याचे चान्सेस खूप आहे. गडावर आम्हाला ही चिमुकली घेऊन गेली होती. आम्ही अक्षरशः ट्रेकिंगचे शूज घालून गड चढलो आणि चिमुकली बिना चपलीचे गड आमच्यासोबत चढलेली आहे. तुमच्या पायांना त्रास होत नाही का? काय केलं तुम्ही पायांना? पाय जंगली आहेत. हा, जंगली पाय आहेत. जंगली पाय आहेत. आजोबा म्हणतात जंगली पाय आहेत त्यांचे. शाळेत जाता का तुम्ही? कितवीला आहे? नाव काय तुझं? दुसरे जय. कितवीला आहे तू? 5वीला आहे. लाजतो का? लाजते पोरग. बोल की काहीतरी.
तू बोल रे, तुला कसं वाटलं? छान वाटलं. हा? पाय दुखत नाही तुझे बिना शूजचे? त्यांची रनिंग काय तेवढी दररोजची चप्पल असले नसते का त्याला काय फरक नाही त्यांना. ठीक आहे.